झालंय तुला? एवढा घाम का आलाय? बरं वाटत नाहीये का? जान्हवी, आम ओके, मी ठीक आहे. मग मी आत्ताच खूप जेवलोय ना, हेवी फील होत आहे. काही काय जयंत, अरे घरातले किती आग्रह करत होते तुला, पण तू काही खातच नव्हतास. तेवढ्यानेच खूप खाल्ल्यासारखं वाटतं. जयंत, तुला माझी फॅमिली खूप आवडते ना? माझी की आपली? सॉरी, आपली फॅमिली. हो जानू, मला आपली फॅमिली खूप आवडते. आणि हे गेट टुगेदर, पूजा, हे सगळं मी खूप एन्जॉय करतोय. थँक्यू जयंत. तुला माहितीये, मला ना कायम असं वाटायचं, म्हणजे माझं माझ्या फॅमिलीवर जेवढं प्रेम आहे ना, तेवढंच प्रेम लग्नानंतर माझ्या नवऱ्याचंही माझ्या फॅमिलीवर असावं. आणि नकळतपणे तू माझी ही विश सुद्धा पूर्ण केली आहेस. अच्छा, तू ना असं खूप क्यूट आहेस. हो का? मग बहुतेक आता मी तुला सांगेन ना, त्याने तुझं मत बदलेल. असं काय सांगणार आहेस तू? जानू, हे बघ, तू प्लीज रागवू नकोस. मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. जयंत, काही सिरियस गोष्ट आहे का? मला खूप टेन्शन येत आहे. रिलॅक्स रिलॅक्स जानवी. फर्स्ट ऑफ ऑल, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे ना तुझं मूड ऑफ होणार आहे. जयंत, सांग ना पटकन, काय झालंय नक्की? जानवी, उद्या ना माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि काही झालं ना तरी मला ती अटेंड करावीच लागणार आहे. त्यामुळे आपण आजच निघूया ना. काय? आय एम रिअली सॉरी जानवी. जयंत, मला अजून 1-2 दिवस थांबायचं होतं रे इथे. आपण उद्या सकाळी निघालो तर नाही चालणार का? नाही जानवी, हे बघ, मला आधी जाऊन प्रिपरेशन करावं लागेल ना. आय एम सॉरी. हे बघ, मला आधी असं वाटलेलं की मी तुला इथे सोडून मी एकटाच पुढे जाईन. पण एक खरं सांगू, मला खूप कमी दिवसात तुझी सवय झाली. लोक, आय नो, मी त्या घरात आतापर्यंत एकटाच राहायचो, तेव्हा मला असं काहीच वाटायचं नाही. पण जानू, तू आल्यानंतर ना मला खूप सिक्युअर वाटते. आणि आता परत तू 2 दिवस नसशील ना तर ते घर मला खूप खायला उठेल. जयंत, हो जानवी, मला खरंच तुझी खूप सवय झाली आहे. तू आसपास असतेस ना तेव्हा मला सेफ वाटतं. असं वाटतं की आपल्या हक्काचं या जगात कोणीतरी आहे.